आता आहोत आम्ही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी, ज्या ठिकाणून हिरकणीनं गड उतरला होता त्या ठिकाणी योगायोग आहे. या ठिकाणी काल रायगडावर आलो दर्शनासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेली रायगड, या रायगडाने या बाजूला रोपवे आहे आणि या बाजूला पायी जाण्यासाठी रस्ता आहे. या ठिकाणी रात्री गडावरून उतरलो, अंधार पडला होता, पण गड पाहून अगदी प्रसन्न मन झालं. आणि आता रात्री इथं बाजूलाच रूम केली आणि थांबलो. अगदी पायथ्याला एकदम बाजूला बघितलं की आपल्याला गड दिसतो. आणि सकाळी सकाळी या मामाच्या इथे चहा घ्यायला आलो. अतिशय सुंदर असा चहा, कोकणातला भाग आहे आणि कोकणी माणसं खरंच मनानं निर्मळ, चांगल्या स्वभावाची. आता तुम्हाला मी हिरकणी बुरुज जो आहे तो कडा, तो आता थोड्या वेळात तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तो कडा पण मी दाखवतो. आता आहोत रायगडाच्या पायथ्याशी, अगदी पायथ्याला, म्हणजे बाजूला रायगड आहे आणि या बाजूला आम्ही रात्री मुक्काम केला. हे मामा इथलेच येते, यांचं हे हॉटेल आहे. अतिशय सुंदर यांनी चहा पाजला, त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार, धन्यवाद. आणि आता ते आपल्याला सांगतील की जो हिरकणी बुरुज होता, ज्या ठिकाणून हिरा गवळण, तो जो बुरुज आहे तो कोणता बुरुज आहे मामा? हिरकणी बुरुज कोणता दिसतो बघा. इथून अतिशय उंच आहे, म्हणजे आपण नाही भरपूर आहे, भरपूर आहे. तर ती बसली. आता काय करायचं, अंधार पडल्याबरोबर ती खावऱ्यावाऱ्यावर झाली. आपल्या महादरवाज्यात गेली तर शिवाजींचे मावले जे होते ते काय बोललं का आता काय जाऊन देणार नाही, शिवाजींचा आदेश आहे राजांचा. नाही म्हणली, माझं लहान मुलं रडतोय. मग फिरू लागली पूर्ण फिरली, काय तिला दिसत नाही काय. ती हिरकणी बुरुजावर आली तर ती कायलो झाली, एकदम कायलो झाल्यानंतर मग करायचं काय. मग ती 9 पारी पात्र बघा असतं, 9 वारी लुगडं आहे ना, त्याला एक पत्तर बांधली आणि बघितलं आणि कुठं झाड आहे, ते झाडाला मारावं ताणून बघितलं आणि वरती बांधला आणि त्याने उतारली. बघा पहिलीच्या पुस्तकात आहे, बरोबर, पहिलीचं पुस्तक होतं ना, त्याच्यामध्ये ती लिहिलेलं आहे. मग नंतर ती गेली, उतरून आली खाली. मग तिकडून माश्या विषाने तिला भरपूर खाल्लेली. सकाळची गेली ताक घेऊन. राजे बोलले, गेली कशी, तुम्ही पारा कसा करता? तिचा सत्कार केला. असं आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं त्यावेळेस लगेच त्यांनी आपले घोडेस्वार ते पाठवले या हिरकणीवाडीमध्ये. तो राजानं त्या महिलेचं हिरा गवळणीचं धाडस पाहून उलट तिला गडावर बोलवून घेतला आणि तिचा साडी चोळी देऊन सत्कार केला आणि म्हटले की अशा जर वीरांगना आपल्या महाराष्ट्रात आणि स्वराज्यात असतील ते स्वराज्य वाढतच राहणार, असा संपूर्ण इतिहास आहे. आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. रात्री रायगडावर सुद्धा आम्ही जाऊन आलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय सुंदर पुतळा त्या ठिकाणी आहे, तिथं दर्शन घेतलं आणि रात्री पायी उतरलो. आणि विशेषतः म्हणजे रात्री अंधार पडला होता, अर्ध्यामध्ये येईपर्यंत एवढा अंधार पडला की मोबाईलच्या उजेडामध्ये आम्हाला यावं लागलं. हा गड जो आहे हा राजधानीचा गड होता, इथूनच स्वराज्यचा पूर्ण राज्यकारभार चालायचा. या ठिकाणी येण्याचा योग आला आणि या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा योग आलेला आहे. माझं चॅनल आहे भारत परिक्रमा नक्की सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. ज्या रायगडावर आणि रायगडांच्या पायथ्याशी इतिहासाची पानं सुवर्णाक्षरात लिहिली गेली त्या ठिकाणी मुक्काम करण्याचा योग आहे जीवनातील एक अविस्मरणीय क्षण. रात्री आलो रायगडावर. रायगडाच्या पायथ्याशी असलेले हिरकणीवाडी, ही जी हिरा गवळण होती ती गड्यावरून रात्रीच्या वेळेला उतरली होती. या हिरा गवळणीचं गाव म्हणून हिरकणीवाडी रायगडाच्या अगदी पायथ्याशी. या ठिकाणी रात्री मुक्काम केला. या ठिकाणी भूमी निवास हे अतिशय चांगले घरगुती राहण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी रूमसुद्धा मिळतात, जेवण मिळते, चहा मिळतो, नाश्ता मिळतो. आपण जर कोणी या ठिकाणी रायगडा दर्शनासाठी आले तर रायगडाच्या अगदी पायथ्याला इथून जवळच रोपवेचं स्टेशन आहे. तिथून रोपवेनं आपल्याला जायचं असलं तर इथून उजव्या बाजूला गेलं की रोपवे आहे आणि डाव्या बाजूला गेलं की पैदल जाणारा मार्ग आहे. जर आपण या ठिकाणी उशिरा आला किंवा याला तरी आपण या ठिकाणी येऊन
भूमी निवास या ठिकाणी आमचा हा मित्र आता नवीन झाला महेश बावदाने. आणि इथं राहण्याची अतिशय शांत ठिकाणी व्यवस्था आहे, सुंदर व्यवस्था आहे, जेवणही चांगलं आहे. त्याच्यानंतर निघूया. चला महेश.